नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश सावंत स्वागत करते तुमचं सावंतांची दुनिया या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता आपण बनवणार आहोत थोड्याच वेळात फणसाची भाजी. हो, तर आज आपल्याकडे कच्च्या फणसांची भाजी आपण बनवणार आहोत, जी की आपल्या कोकणी माणसाने प्रत्येकाने खाल्लीच पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये नेहमी ती या सीझनमध्ये भेटतेच. आणि ती भाजी खूप चविष्ट अशी लागते. आता थोड्याच दिवसाने फणस पिकायला लागतील. मे महिना आला की तुम्हाला कापे फणस आणि बरका फणस खायला भेटेल. तर बऱ्याच जणांना कापा फणससुद्धा आवडतो, मला सुद्धा कापा फणस खूप आवडतो. तर आता आपण बनवणार आहोत कच्च्या फणसाची भाजी. म्हणजे जो फणस त्याची कुवऱ्यांची भाजी, ती पण एकदम बादशाह चविष्ट, एकदम चविष्ट अशी लागते. मला तोंडाला पाणी सुटलं. आणि लसूण वगैरे टाकून जर ती भाजी बनवली ना, तर भाई खूप मजा येते. तर आता आपण तीच भाजी इथे बघणार आहोत. तर आपल्यासोबत आपल्याला लाभलेले आहेत आपली मातोश्री. तर आपल्याला आई आता थोड्याच वेळात भाजी बनवून दाखवणार आहे. तर भाजी कशी बनवतात ते आपल्याला आई इथे बघू शकता. इथे मार्केटमध्ये आईसुद्धा आलेले आहेत. तर आता आई आपल्याला दाखवेल की भाजी कशी बनवायची. तर त्याच्यासाठी प्रिपरेशन म्हणजे आईने इथे घेतलेलं आहे कांदा किसलेला आहे. इथे बघू शकता कांदा किसलेला आहे, लसूण आहे सोललेली, आणि खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे, आणि कढीपत्ता घेणार. मित्रांनो, आता आपल्याला आई बनवून दाखवणार आहे भाजी. तर या भाजीची आई मी तुला सांगू इच्छितो की कशी लागते ही भाजी. आणि चवीला एकदम तुला माहितीच आहे, आपल्या गावी सकाळी बनवतात ती एकदम मस्त मजा येते खायला. तर आता आपण काय टाकून, लसूण टाकून बनवणार आहोत ना? लसूण, कांदा, कढीपत्ता, राई आणि हिंग मसाला. तर आता मी तुम्हाला इथे प्रोसेस दाखवतो कशी बनवतात त्या. तर मित्रांनो बघू शकता, इथे आपलं तेल तापत आहे फोडणीसाठी. आणि आता आपण इथे जे साहित्य आहे त्याने फोडणी घेणार आहोत. आणि ही आपली फणस बारीक आईने मस्त साफ करून घेतलेली आहे. थोड्या थोड्या बिया पण ठेवल्यात ना? हा, बिया आहेत पण त्याच्यात. आम्ही घोटी बोलतोय का? आणि ते खडा मसाला पण घेते का थोडासा? खडा मसाला नाही, फक्त खडी राई घेते. राई. खडा मसाला नाही टाकायचा आहे, त्याच्यामध्ये राई टाकायची आहे. हां. आणि लसूण, कांदा, कढीपत्ता, थोडंसं मी जिरं टाकेल. जिरं टाकायची गरज नसते, पण मी थोडंसं टाक. थोडंसं जिरंसुद्धा तुम्ही वापरू शकता ह्या जेवणामध्ये. कारण का ही भाजी भाकरी नसेल ना तरीसुद्धा या भाजीला चव आहे. कारण का विदाऊट भाकरीची सुद्धा तुम्ही भाजी खाऊ शकता. अशीच पण खातात. अशीच पण खूप खातात. आणि जवळ टाकून सुद्धा खातात. झाले नाही, कोवळा आहे फणस तो. चांगले गरे म्हणजे एकदम लहान फणस आहे. तर बस एक भाजी करतो त्याच्यामधलं आहे. पण नवीनच आता पहिलाच आलं आहे, तर आपण म्हटलं ट्राय करू. राई टाकली. ही राई टाकलेली आहे. आणि आता आपण यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आणि जिरं मस्त तडतडलं पाहिजे, तडतडणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर आता आपली इथे जाणार आहे फोडणी. बघू शकता आता लसूण टाकणार. लसूण टाकलेले आहे. मग कांदा टाकणार. लसूण थोडे हे झाले कांदा. नंतर हा कढीपत्ता. वा, मस्त. तर अशी आपली भाजी बनत आहे. आणि तुम्ही बघू शकता आता याला लालसर व्हायला द्यायचं ना आई? हा, मसाला टाकणार आहे थोडासा लाल. कांदा लाल व्हायला पाहिजे ना थोडंसं? थोडंसं. थोडासा लाल व्हायला पाहिजे. म्हणजे काय, कांदा जरा कच्चा नाही पाहिजे, थोडासा भाजला की चांगला लागतो. आणि आता मी हे टाकणार आहे, हिंग टाकणार आहे. कांदा थोडा भाजला, हिंग टाकते. हिंग टाकून घेतला. आता मी हळद टाकते. हळद तर सगळ्या जेवणामध्ये लागते. तसंच आमचं आपण हिरवी मिरचीमध्ये पण करू शकतो भाजी, करायची असेल तर. पण हळद टाकून जरा चविष्ट लागते. तुम्हाला करायची असेल तर हिरवी मसाल्यामध्ये पण करा. आमचा मालवणी मिक्स मसाला आहे, एकदम चांगला घरी बनवलेला, घरी बनवलेला आहे मसाला. आता हे जरा भाजून घ्यायचं चांगलं. आणि त्याच्यामध्ये भाजी सोडायची. भाजी टाकायची आहे त्याच्यामध्ये. ही बघा, आणि ही भाजी पूर्ण आपण वाफेवरती शिजवून बनवणार आहोत. थोडंसं पाणी टाकणार.
थोडंसं पाणी टाकणार आणि त्याचे पूर्ण बिया असतात ना होते हो हां म्हणून मी थोडेसे आम्ही हे टाकणार ही भाजी आता हे चांगली परतून घ्यायची. आता थोडं मीठ टाकणार आहे मी. थोडं यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकणार. मिश्रण करून पाणी टाकून आपण याला वाफेवरती शिजण्यासाठी ठेवणार आहोत. तर अशी एकदम सरळ आणि सोपी अशी रेसिपी आहे. तर मला वाटलं की तुम्हाला सुद्धा दाखवायला पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असाल. टाकलंय कारण फणसाचे बिया आहेत म्हणून. नाहीतर ते कोवळा पणच होता ना त्याची भाजी काय एवढी म्हणजे लगेच शिजणार होती. पण थोडंसं मी पाणी टाकते काय तर त्या फणसाच्या बिया शिजल्या पाहिजे. खोबरं वरून टाकून मी आता आणि हे खोबरं वर झाकण टाकलेलं मारणार आहे. हे असं टाकून वर जरा कोथिंबीर पण टाकेन नंतर. आता मी थोडंसं घालून घेते जरा. वाफेवर मला शिजवायची होती जास्त गरम. पण इथे बघू शकता आता कोथिंबीर टाकण्यात येत आहे. तुम्ही सुद्धा अशी कोथिंबीर बारीक करून टाकू शकता. तरी वरून हाताने टाकतो पण झाकण लावून टाकणार आहे. कोथिंबीर टाकले मस्त म्हणजे जरा भारी दिसते छान पण दिसते ना मस्त. झाली ना आता. जरावली आहे थोडंसं काढले तर मित्रांनो आता आपली भाजी झालेली आहे. थोडी आता सुकायला देतो आपण. फ्राईज करा. तर मित्रांनो जसं की तुम्ही आता बघितलात आपली जी भाजी आहे ती आता शिजायला आपण ठेवलेली आहे. तर तुम्हाला आम्ही शेवटीला व्हिडिओच्या त्याचे शॉर्ट्स आहेत ते दाखवू की कशी भाजी झालेली आहे. त्याचे सिनेमॅटिक थोडे तुम्हाला बघायला भेटेल. व्हिडिओ कशी वाटली ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही कशी फणसाची भाजी बनवतात ते आम्हाला कळवा. म्हणजे आम्हाला थोडे अजून तुमच्याकडची पण माहिती भेटेल की तुम्ही कशा पद्धतीने बनवतात भाजी. आमची मालवणी पद्धत आहे. हां तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे आणि बेल आयकॉन दाबा मेन म्हणजे. तर असंच प्रेम देत राहा आणि सबस्क्राईब वाढवत जा. वाढवत जा. तर एवढ्या मेहनत व्हिडिओ आवडले असेल तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितले असेल तर खूप खूप धन्यवाद. तर चला भेटूया पुढच्या भागामध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्या भेटीला.